परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला मार्गदर्शनासाठी लाभलेले महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय उत्तम कांबळे सर यवतमाळहून आमच्याकडे आमच्या आग्रहास्तव आलेले सागर जाधव सर, मंचावर उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी आणि या सभागृहात बसलेले बानाईचे सगळे ज्येष्ठ सदस्य, नागपूर शहरातील विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत असलेले सगळे सन्माननीय व्यक्ती, महिला बंधू आणि भगिनींनो, ऍक्च्युली आजचा दिवस जो आहे 98 वर्षापूर्वी याच दिवशी रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुलाबा परिषद बहिष्कृत परिषद जी होती त्याच्या माध्यमातून 19 आणि 20 या 2 दिवशी जो सत्याग्रह केला त्याला आज 98 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आणि पुढील 2 वर्षात 100 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे बानाईच्या निमित्तानं आम्ही एक असा विचार केला की पुढील वर्ष जेव्हा 1 वर्ष शिल्लक राहील तेव्हा सबंध वर्षभर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याविषयीचा जागर करायचा असा आमचा मानस आहे. या कार्यक्रमाला आपल्या प्रबोधनासाठी, आपल्या व्याख्यानासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जे व्यक्ती आहेत ते आपल्याला या ठिकाणी बोलणारच आहे. पण तत्पूर्वी आजच्या दिवशीची आणि महाडच्या सत्याग्रहाची थोडीशी पार्श्वभूमी जी आपल्याला माहितीही आहे तरी सुद्धा त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण तयार व्हावं म्हणून मी थोडंसं आपल्याला 1-5 मिनिटांमध्ये थोडीशी पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या पूर्ण भारतामध्ये किंवा विश्वामध्ये मानव मुक्तीसाठी खूप मोठे मोठे लढे झालेले आहेत. अगदी भगवान गौतम बुद्धाच्या आधीपासून मोस पासून तर डॉक्टर आंबेडकरांपर्यंतचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. मानव मुक्तीसाठी खूप साऱ्या लोकांनी मोठे मोठे लढे दिले. भारतामध्ये देखील धर्मसत्ता, धर्मशास्त्र आणि परंपरा याच्यामध्ये वर्णव्यवस्थेने जे 4 वर्ण जन्माला घातले होते त्याच्यापैकी शेवटचा आणि अजून 5वा वर्ण ज्याला आपण अस्पृश्य म्हणतो त्यांना कुठल्याच प्रकारचे ना शिक्षणाचे अधिकार, ना व्यापाराचे अधिकार, ना जमीन धारणेचे अधिकार, इव्हन पाण्याला स्पर्श करण्याचा देखील त्यांना अधिकार नव्हता. आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नोकरीला असताना त्यांना जे जातीवादाचे चटके भोगावे लागले ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला आपली बॅरिस्टरीची पदवी घेऊन 22 मध्ये भारतामध्ये परतले आणि 23 मध्ये त्यांनी आपली सनद नोंदवली वकिलीची. आणि त्यावेळी वकिलीची सनद नोंदवल्यानंतर आपल्या कार्यालयामध्ये, कोर्टामध्ये ते काम करत असताना त्यांना ज्यावेळेला तहान लागली आणि त्यावेळेला बाहेर ठेवलेल्या एका मटक्याकडे ते वळले पाणी घ्यायला, तर पुन्हा तेच घडले. इथं उपस्थित असलेले सगळे वकील, बॅरिस्टर, सॉलिसिटर यांनी त्यांना त्यावेळेला अडवलं आणि त्यांना सांगितलं की डॉक्टर आंबेडकर, यू आर अनटेचेबल, यू कांट टच दिस यार्ड. बाबासाहेब आंबेडकरांनी ती गोष्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षांकडे देखील सांगितली, पण त्यांना ती काही मनावर घेतली नाही. त्यावेळेला बाबासाहेबांना असं वाटलं की मी विदेशात शिक्षण घेतलेलं आहे, विदेशामध्ये असल्या प्रकारचं काही नव्हतंच, परंतु या भारतामध्ये मी ज्या कोर्टामध्ये बॅरिस्टर म्हणून आहे तिथे जर अशा प्रकारचा भेदभाव होत असेल तर मग माझा जो समाज, जो वंचित समाज आहे त्याची काय अवस्था होऊ शकते. नेमकं त्याच वेळेला 3 ऑगस्ट 1923 ला मुंबई प्रांतातल्या विधानसभेमध्ये एक ठराव होतो, भोले, एस के भोले यांनी तो ठराव आणलेला असतो. तो ठराव, त्या ठरावाच्या अंतर्गत
सरकारी पाणवठे, शाळा, न्यायालय याच्यामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा अशा प्रकारचा तो ठराव होतो आणि तो ठराव पारित होतो. आणि त्या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी देखील सर्क्युलर निघतात आणि ते सगळे सर्क्युलर अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे येतात आणि त्यातला एक ठराव महाडला देखील येतो. आणि महाडच्या 5 जानेवारी 1924 महाड नगर परिषद देखील त्यांच्याकडे असलेले तलाव पाणवठे अस्पृश्यांसाठी खुले करावे असा देखील तो ठराव पारित करत असतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये हा भाव निर्माण होतो की आपण काहीतरी करायला पाहिजे. 1924 मध्ये ते बहिष्कृत करण्याची सभा स्थापन करतात, त्याच्या अंतर्गत कार्य सुरू करतात. अशा वेळेला त्यांची भेट होते चित्रे टिपणीस आणि सहस्त्रबुद्धेंसोबत. ते मुंबईला होते आणि ते मुंबईला काय करत असतात तर मुंबई बॉम्बे सर्व्हिस लीग नावाची एक संस्था स्थापन करतात. कारण काय की ते त्यांनी युरोपवारी केलेली असते आणि धर्मशास्त्राच्या नुसार जे जे लोक युरोपवारी करतात त्यांना प्रायश्चित्त भोगावं लागते आणि त्यांना ते करायचं नसतं. आणि अशा वेळेला बाबासाहेब मग ठरवतात की नाही, मला आता समाजासाठी कार्य करायला पाहिजे आणि अस्पृश्यतेचा जो कलंक आहे तो आपल्यावरती तो आपण पुसायला. बाबासाहेब मनोगत व्यक्त करतात आणि मग चित्रेजवळ ते आपली भावना व्यक्त करतात की मला हा सत्याग्रह जो आहे, ही लढाई जी आहे ही रायगडापासून सुरू करायची आहे. रायगडापासून का बरं जेव्हा त्यांना प्रश्न विचारतात तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की रायगडावर याच्यासाठी की भारतामध्ये मानव अधिकार स्थापन करण्याची पहिली लढाई जर कोणी केली असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, ज्यावेळेला त्यांचा राज्याभिषेकाचा अधिकार नाकारला गेला आणि ते त्यांनी करून टाकलं. म्हणून मला माझा सत्याग्रह रायगडापासून सुरू करायचा. तर त्यावेळेला चित्र त्यांना म्हणतात की हो बाबासाहेब, तुमच्या संकल्पनेचं ठिकाण माझ्या लक्षात आहे, ते म्हणजे महाड. कारण महाडच्या नगर परिषदेने तो ठराव पारित केला होता. बाबासाहेब तयारी करतात. कुलाबा बहिष्कृत परिषदेच्या माध्यमातून सगळा दिवस ठरतो. 19 आणि 20 तारीख हे डिक्लेअर होते. 19 तारखेला बाबासाहेब तिकडे येतात, भाषण करतात आणि 20 तारखेला त्या ठिकाणी बाबासाहेबांचा तो सत्याग्रह पाण्याला स्पर्श करतात. त्यांच्यासोबत असंख्य लोक त्या ठिकाणी आपला तो अधिकार बजावतात. पण नेमकं त्याच वेळेला तेथील जे स्पृश्य लोक असतात त्या स्पृश्य लोकांना ते काही पटत नाही आणि ते लोक त्या ठिकाणी 20 तारखेच्या रात्री त्या ठिकाणी दंगल होते, आपल्या लोकांना मारहाण होते. इतकंच नाही, त्यांच्या अन्नामध्ये माती घालवल्या जाते आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या दिवशी त्या तलावाचं शुद्धीकरण करण्यात येतं. बाबासाहेब आंबेडकरांना ही गोष्ट बिलकुल पटत नाही की शासनाने सर्क्युलर काढलं, महाडच्या नगर परिषदेने त्याला मान्यता दिली आणि अशा वेळेला देखील आमचा मानवतेचा अधिकार नाकारला जातो. बाबासाहेब जुलैमध्ये पुन्हा सभा घेतात आणि जुलैमध्ये सभा केल्यानंतर ते 2 गोष्टींचा निषेध करतात की आम्हाला दिलेला जो अधिकार आहे तो आम्ही जर बजावण्यासाठी त्या तलावावरती गेलो तर आम्हाला मारहाण होते आणि नुसती मारहाण होत नाही तर दुसऱ्या दिवशी त्याचं शुद्धीकरण केले जाते. ह्या 2 गोष्टींचा निषेध करतात आणि त्याच वेळेला ते डिक्लेअर करतात की आपण पुन्हा हा सत्याग्रह सुरू करू आणि त्याची ते तारीख डिक्लेअर करतात 25, 26 आणि 27 डिसेंबर. ही तारीख जशी जशी जवळ येत जाते तशी तिथल्या स्पृश्य लोकांच्या मनामध्ये पुन्हा धडकी भरते आणि मग ते कलेक्टरकडे जातात आणि सांगतात की बाबासाहेब येणार आहेत 25, 26, 27 डिसेंबरला, तुम्ही त्यांना येण्यासाठी मनाई करा. तर कलेक्टर म्हणतात की नाही करता येणार, मला महाडच्या नगर परिषदेने ठराव केलेला आहे, आम्हाला नाही करता येणार. हे करता येईल केव्हा, जर तुम्ही एखादा सरकारचा वटहुकूम किंवा न्यायालयाचा एखादा स्थगनादेश जर आणला तर. 25 डिसेंबरला बाबासाहेब त्या ठिकाणी जाणार होते, 26, 27ला सभा घेणार होते. अशा वेळी 12 डिसेंबरला तेथील स्पृश्य लोकांनी तिथल्या स्थानिक कोर्टामध्ये एक दावा दाखल केला आणि त्या दाव्यात ते काय म्हणतात की आम्ही स्पृश्य लोक आहोत आणि अस्पृश्यांनी जर या ठिकाणी येऊन पाणी प्राशन केलं तर त्याचा विटाळ आम्हाला होतो आणि आम्ही त्याचं शुद्धीकरण केलं आहे. आणि बाबासाहेब म्हणतात की सकाळ दुपार संध्याकाळ आम्ही त्याचं पाणी प्राशन करणार आहे. तर अशा वेळेला आम्ही किती वेळा ते शुद्धीकरण करायचं, त्याच्यामुळे या तलावावरती येणाऱ्या अस्पृश्यांना कायमची बंदी करावी. कलेक्टर त्यांना म्हणतात की नाही, तुम्ही कोर्टात जा. कोर्टात येतात. कोर्टात गेल्यानंतर बाबासाहेब त्या ठिकाणी कोर्टाच्या समोर हजर होतात आणि बाबासाहेबांची कैफियत एवढीच असते की बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्यता ही न्याय तत्वाच्या विरोधात आहे. अस्पृश्यता ही न्याय तत्वाच्या विरोधात आहे आणि सरकारने वटहुकूम काढल्यानंतर महाडच्या नगर परिषदेने त्याचा ठराव पारित केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी पाणी प्यायला मनाई करू शकत नाही तुम्ही.
तरी देखील त्या ठिकाणी जो जज असतो तो वैद्य नावाचा, तो त्या ठिकाणी स्थगनात देतो आणि 25 तारखेचं त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना मनाई करण्यात येते. बाबासाहेबांची ती लढाई तिथं काही संपत नाही. पुन्हा बाबासाहेब खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टात जातात आणि वरच्या कोर्टात पुन्हा त्यांची ते जिंकतात, हायकोर्टात जातात, त्या ठिकाणी ते जिंकतात. अशा प्रकारे हा 1927 पासूनचा जो फक्त पाण्याच्या हक्कासाठीचा जो लढा असतो तो त्याचा अधिकार 1937 ला म्हणजे 10 वर्षानंतर स्थापित होतो. या दरम्यान आता ही मी तुम्हाला जी पार्श्वभूमी सांगितलेली आहे ही लढाई पाण्यासाठी नव्हती मित्रांनो. 25 डिसेंबरला ज्यावेळेला बाबासाहेब त्या ठिकाणी भाषण करतात त्यावेळेला म्हणतात की ही लढाई पाण्यासाठी नव्हती, तर या सत्याग्रहाची तुलना ते प्रिन्स राज्यक्रांती सोबत करतात आणि ते सांगतात की न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही न्यायतत्वे स्थापित करण्यासाठीची ही लढाई होती, म्हणून मला या ठिकाणी लढावं लागलं. त्याच्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांनी काय केलं तर या लढ्यासंबंधीची, या स्वातंत्र्य संग्रामाची पूर्ण माहिती आणि त्याचं जागरण पूर्ण जनतेमध्ये व्हावं म्हणून त्यांचं बंद पडलेले जे मूकनायक असतात ते पुन्हा ते बहिष्कृत भारताच्या नावाने सुरू करतात आणि इथून मग खरं जागर सुरू होतो. आज आपण जे या ठिकाणी बसलेलो आहोत मित्रांनो, त्या घटनेची पुनरावृत्ती किंवा त्या इतिहासाचं स्मरण करण्यासाठी आपण नाही बसलेलो आहोत. बाबासाहेबांनी त्यावेळेला स्वतः संपादक होते, 3 अग्रलेख त्या ठिकाणी लिहिले. पहिला अग्रलेख त्यांनी लिहिला की महाडचा धम्मसंघ आणि तिथल्या स्पृश्यांची जबाबदारी. त्याच्यामुळे त्यांनी बरंच काही लिहिलं. दुसरं लिहिलं त्यांनी की महाडचा धम्मसंघ आणि इंग्रजांची जबाबदारी, त्यावेळेला इंग्रजांचं सरकार असतं. आणि तिसरा अग्रलेख त्यांनी लिहिला की महाडचा धम्मसंघ आणि अस्पृश्यांची जबाबदारी. आजच्या परिस्थितीवर जर आपण बघतो मित्रांनो तर परिस्थिती काही बदललेली नाही, परिस्थिती काहीच बदललेली नाही. आजही आपण बाबासाहेबांचे तिन्ही अग्रलेख वाचले तर मला नाही वाटत की परिस्थिती बदललेली आहे. आपण आठवा की सावित्रीबाईंनी ज्यावेळेला शाळा काढली होती पहिली त्यावेळेला देखील त्यांच्यावर चिखलफेक, दगडफेक करण्यात आली आणि दगड फेकणारे हातही तेच होते. 2018 मध्ये ज्यावेळेला आपण भीमा कोरेगावला गेलो त्यावेळेला देखील दगड फेकणारे हातही तेच होते. परिस्थिती अजिबात बदललेली नाही आणि आजची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं, या 3 त्यांच्या अग्रलेखांचा ओढापोळ, त्याची घुसळण जी आहे आज आपल्याकडे आलेले वक्ते जे आहेत ते निश्चितपणे करणार आहेत आणि त्यातून आपल्याला पुढील वाटचाल, पुढील कृती कार्यक्रम, कृती आराखडा कसा आखायचा या संबंधीची जबाबदारी या समाजावरती आहे. मित्रहो, मी आपल्यामध्ये आणि वक्त्यामध्ये जास्त वेळ घेणार नाही. मला जे सांगायचं होतं, जी भूमिका व्यक्त करायची होती ती मी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम.